नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त अशी केळफुलाची भाजी बनवतोय। तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर केळफुलाची आज भाजी बनवायची आहे, त्यासाठी इथे मी असं मोठ्या साईजमधलं केळफूल इथे घेतलेलं आहे। तर हे आपल्याला सर्वप्रथम सोलून आणि साफ करून घ्यायचं असतं। तर अशा प्रकारे याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि हे जे केळी बनायच्या अगोदरचा याचा जो पार्ट असतो ते म्हणजे केळफूल। तर या केळफुलापासूनच आपण आज ही भाजी बनवतोय। तर त्यासाठी ही जी केळफुलं आहेत सर्व ती अशा प्रकारे एक एक याची पाकळी उकलून घ्यायची आणि नंतर मग ही फुलं जी आहेत ती सर्व अशा प्रकारे याच्यामधून काढून घ्यायची आहेत। तर या पद्धतीने सर्व फुलं काढून घ्यायचेत आणि नंतर मग हे फुलं जे आहेत ते आपल्याला साफ करावे लागतात, म्हणजे याच्यातले 2 पाकळ्या आहेत त्या काढाव्या लागतात। तर अशा प्रकारे ही सर्वात वरची छोटीशी एक पाकळी असते ती काढायची आणि नंतर मग एक मोठा असा परागकण सारखं असतं यामध्ये, अशा प्रकारचा हा काळा पराग असतो तो यामधला काढून टाकायचा, म्हणजे यामुळे आपली भाजी जी आहे ती कडू होत नाही। तर हे जे 2 भाग आहेत या फुलातले हे आपल्याला काढून घ्यायचे असतात। स्वच्छ करायला याला आपल्याला वेळ जातो, त्यासाठी शक्य तेवढं तर अगोदरच ही भाजी जी आहे ती साफ करून ठेवायची। त्यासाठी थोडाफार वेळ लागतो, 15 ते 20 मिनिट तरी वेळ लागेल। हे अशा पद्धतीने प्रत्येक फुलाचं हे आपल्याला काढावं लागतं, यामुळे मग भाजीचा जो कडवटपणा आहे तो मग येत नाही। तर अशा प्रकारे हे सर्व जे केळफूल आहे ते मी साफ करून घेते। तर एवढं फुलं निघली एका केळफुलामध्ये, भरपूर अशा प्रमाणामध्ये हे केळफूल मोठं होतं म्हणून भरपूर फुलं निघलेली आहेत आणि जो कोवळा पार्ट असतो त्याचा वरचा आतमधला तो अशा प्रकारे असाच आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे। तर आता ही जी केळफुलं आहेत ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथं अशा प्रकारे मूठ भरून ही केळफुलं घ्यायची आहेत आणि आपल्याला आवडेल एवढ्या साईजमध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर छोट्या मोठ्या एकदम बारीक साईजमध्येही आपण याला कट करू शकतो, पण शक्य तेवढं तर याला कमी हाताळायचं आहे, कारण नंतर हे लगेच काळं पडायला लागतं। त्यासाठी मी इथं अशा प्रकारे मोठंच याला कट करून घेतलेलं आहे। जेवढा आपण याला वेळ घालू, जेवढं बारीक कट करत बसू तेवढं हे काळं पडायला लागतं। त्यासाठी पुढचं काम जे आहे ते पटपट आपल्याला आवरून घ्यायचं आहे। तर सर्व केळफूल जे आहे ते अशा प्रकारे कट करून इथं मी मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे जे कट केलेली फुलं आहेत ते ठेवून घ्यायचेत, म्हणजे हे आणखीन काळं पडत नाही। तर हे जे शेवटीचा जो कोवळा भाग असतो तोही अशा प्रकारे, ज्या प्रकारे आपण कोबी कापतो तशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तोही या केळफुलामध्येच आपल्याला घालून घ्यायचा आहे, याचीही भाजी करायची आहे। तर अशा प्रकारे हे मी कट करून घेतलेलं आहे। हे सर्व छान असं पाण्यामध्ये भिजत ठेवलंय, तोपर्यंत आपल्याला इथं मी 2 कांदे, 1 टमाटर आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, या कट करून घ्यायच्यात। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय। त्यासाठी इथं कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचे। तेल थोडंसं जास्त घालायचं, कारण कांद्याचं प्रमाण थोडं इथं जास्त आहे, कांदा आपला छान फ्राय झाला पाहिजे, त्यासाठी तेल मी थोडंसं जास्त घातलंय। तेल गरम झालं की यामध्ये मिरची आणि कांदा मी सोबतच घातलेला आहे। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता 1 ते 1.5 मिनिटामध्ये कांदा जो आहे तो आपला अशा प्रकारे परतून होतो। त्यानंतर यामध्ये टमाटर जे आहे ते घालून घ्यायचं आहे। टमाटरही सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मी इथं कांदा आणि टमाटर परतते तोपर्यंत जे केळफूल आपण कट करून पाण्यात ठेवलं होतं ते 2 वेळेला छान भरपूर असं पाणी घालून मी ते धुवून ठेवलेलं आहे बाजूला। तर इथं कांदा टमाटर परतून झालेला आहे, यामध्ये मसाले घालायचे। बेसिकच मसाले आहेत, कुठला जास्त वेगळा मसाला घालण्याची गरज नाही। थोडीशी हळद पावडर घातले, मालवणी मसाला घातला 1 चमचाभरून, लाल तिखट घातले 1 चमचाभर, मीठ घातलेलं आहे चवीनुसार, थोडंसं इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। हे सर्व मसाले आणि जे कूट आहे ते या कांदा टमाटरमध्ये आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचे जे फ्लेवर आहेत ते छान असे आपल्या भाजीमध्ये उतरतात। तर हलकंसं मसाले परतून घ्यायचेत आणि नंतर मग जे धुवून ठेवलेलं केळफूल आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। 2 वेळेला छान भरपूर पाणी घालून धुवायचे, म्हणजे याचा जो चीक असतो तो पूर्ण निघून जातो आणि जो काळपटपणा आहे तोही निघून जातो। पाणी जे आहे ते पूर्ण काळं असं निघतं, त्यासाठी याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे, कट करून असंच हे ठेवायचं नाही। तर केळफूल धुवून स्वच्छ यामध्ये नितळून घेऊन घातलेलं आहे। हलकंसं हे छान मसाल्यामध्ये पूर्ण परतून घ्यायचे आणि नंतर मग यावरती झाकण ठेवायचे आणि 2 मिनिट छान याला वाफ येऊ द्यायचे।
म्हणजे जे केळफूल आहे ते छान असं आपलं वाफलून निघतंय, परतून निघतंय. तर पाहू शकता इथं आपलं केळफूल छान असं शिजलेलं आहे. शिजल्यानंतरही त्याचा कलर जो आहे तो बदलतो. त्यासाठी हे काम पटपट करायचं आहे. फक्त आपण त्याला साफ करून ठेवायचं अगोदर आणि कट केल्याच्या नंतरचं काम जे आहे ते पटापट करायचे. तर झाकण काढल्याच्या नंतर थोडंसं पाणी असतं यामध्ये, ते हलकंसं मी 2 मिनिट अशा प्रकारे बिना झाकण ठेवता परतून घेतले. आता इथं केळफुलाची भाजी कोरडी झालेली आहे. त्यामध्ये 2 चमचे ओला नारळ जो आहे तो किसलेला होता तो घालून घेतलाय. नारळ कधीही शेवटीलाच घालायचा आहे. नारळ घातल्याच्या नंतर हलकंसं 1 मिनिटभर हे अशा प्रकारे भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे, म्हणजे नारळाची चव जी आहे ती पूर्ण छान अशी आपल्या भाजीमध्ये उतरते. आता इथं गॅस बंद केलेला आहे. फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. आपण ही टिफिनसाठी बनवू शकतो. फक्त केळफूल आपण साफ करून ठेवायचं आहे आदल्या दिवशी रात्री आणि सकाळी टिफिनसाठी अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही भाजी जी आहे ती तयार होते. तर इथं एक केळफुलाचं पाकळी जी आहे तीच मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्येच ही भाजी जी आहे ती मी इथं सर्व केलेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप मस्त अशी ही भाजी लागते. मसाले आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये कमी जास्त करू शकता. फक्त केळफूल छान असं साफ करून घ्यायचे आणि मस्त अशी ही चमचमीत भाजी जी आहे ती तयार करायची. छान अशी भाजी आपली इथं बनवून तयार आहे. छान मी केळफुलामध्येच इथं वाढून घेतलेली आहे. यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी. तर आजची रेसिपी आपली इथं मस्त अशी बनवून तयार आहे. कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच नवीन नवीन अशाच रेसिपी आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर व्हिडिओ पाहत राहा आणि प्लीज कमेंट नक्की करत राहा. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण लगेच नंतर दुसऱ्या रेसिपीज सोबत भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.